देशभरात खळबळ उडवणाऱ्या यूजी नीट पेपरफुटी प्रकरणात नाशिकचे धक्कादायक कनेक्शन समोर आले असून या प्रकरणातील प्रमुख संशयित शुभम मधुकर खैरनार वय 27 वर्ष राहणार इंदिरानगर याला नाशिक शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। विशेष म्हणजे शुभम हा BAMSच्या 3ऱ्या वर्षाचा विद्यार्थी असून करिअर काउन्सिलर म्हणूनही कार्यरत होता। लाखो रुपयांच्या व्यवहारातून प्रश्नपत्रिका पुढे पाठवण्याचं रॅकेट चालवल्याचा संशय व्यक्त केला जातोय। नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA मार्फत 2 मे रोजी घेण्यात आलेल्या यूजी नीट परीक्षेपूर्वीच सोशल मीडियावर प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याने देशभरात संतापाची लाट उसळली होती। राजस्थानच्या SOG पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केल्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाकडे CBI तपास सोपवण्यात आला। या तपासात नाशिक आणि अहिल्यानगर मधील दोघांची नावे समोर आली आहे। प्राथमिक तपासानुसार शुभम खैरनार याने कुरिअरद्वारे आलेली प्रश्नपत्रिका हरियाणातील गुरुग्राम येथे पाठवली होती। तेथून ही प्रश्नपत्रिका राजस्थानपर्यंत पोहोचल्याचे उघड झाले आहे। या संपूर्ण व्यवहारात मोठ्या आर्थिक उलाढाली झाल्याची माहिती तपास यंत्रणांच्या सूत्रांनी दिली आहे। CBI कडून मंगळवारी सकाळी नाशिक पोलिसांना संशयिताला ताब्यात घेण्याबाबत पत्र प्राप्त होताच शहर गुन्हे शाखा अलर्ट झाली। गुन्हे उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे पथक तातडीने कामाला लागले। सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा शोध घेतला। दरम्यान शुभम हा पूर्णपणे टक्कल करून देवदर्शनाच्या नावाखाली फरार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या 1.5 तासात शिताफीने त्याला ताब्यात घेतले। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे। नाशिक जिल्ह्यातील 21 केंद्रांवर 3 मे रोजी नीट परीक्षा घेण्यात आली होती। जिल्ह्यातील तब्बल 8,856 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती। मात्र पेपरफुटी प्रकरण उघडकीस आल्यानंतर NTAने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे। 10वी नंतर 2-2 वर्षे कठोर मेहनत, कोचिंग क्लासेसचा ताण आणि लाखो रुपयांचा खर्च करून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये या प्रकारामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। काही मोजक्या पैशांसाठी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करण्यात आला अशी संतप्त प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त केली जाते। या प्रकरणात CBI कडून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता असून पेपरफुटीचे राज्यांतर रॅकेट उघड होण्याची चिन्हे आहेत।